हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण. स्वागत आहे तुमचं होममेकर पूनम चॅनलमध्ये आणि आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझे सकाळची कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत आणि आता मला जे मशीनला कपडे लावले होते ते सुकत घालायचे आणि थोडे भांडे आहेत ते घासून घ्यायचे आणि नळाला पण पाणी आलंय. जर टाकी भरून गेली तर मला बाहेरचं पोर्च पण धुवून घ्यायचंय. माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळा येत असेल कारण आता थंडी खूप वाढलेली आहे आणि मला सर्दी झाली आहे, थोडा घसा पण खवखवतोय, तर त्यामुळे आवाज असा येत असेल कदाचित. तर चला करूयात राहिलेली कामे. मशीन झालेलं आहे आणि आता त्यातले कपडे काढते आणि वाळत घालायचे आहेत मला, तर ते वाळत घालून घेते. कपडे वगैरे वाळत घालून घेतले आणि भांडे घासायचे होते. तसं आमच्याकडे कामवाल्या मावशी आहेत भांड्यासाठी, पण आज त्या सुट्टीवर होत्या त्यामुळे मलाच भांडे घासावे लागले. तर आता मी भांडे घासून घेते. हे सगळं झाल्यानंतर मी म्हटलं चला पोर्च धुवून घेऊयात, कारण आज पाणी पण भरपूर आलं होतं आणि धूळ तर सारखीच येत असते त्यामुळे पोर्चमध्ये पण खूप धूळ होत असते. आम्ही कधी कधी ते पुसून घेत असतो, पण आज पाणी जास्त आलं होतं म्हणून म्हटलं चला धुवून घेऊयात. तर मोटरीला डायरेक्ट मी पाईप जोडलेला आहे आणि पोर्च धुवून घेणार आहे. बाहेरचं काम आता सगळं आवरलेलं आहे
आणि पाण्यामुळे ना बाहेर काम केल्यामुळे थंडी वाजायला लागली आणि घरामध्ये तर जास्तच थंडी वाजते. म्हटलं जर्किंग घालावं, जर्किंग घातलं आणि मग म्हटलं चला फरशा पुसून घेऊयात. तसं आम्ही काही दररोज फरशी पुसत नाही, पण दिवसाआड तर फरशी पुसलीच पाहिजे. फरशी पुसल्याने अगदी मन पण प्रसन्न वाटतं, घर पण स्वच्छ वाटतं. तर अशी साफसफाई घरात नेहमी ठेवली पाहिजे. फरशी वगैरे पुसल्यानंतर मला आज कपाट आवरायचे होते. बरेच दिवस झालं काय होतं, कपडे काढायला गेलो का एक काढायला गेलं का दुसरं पडतं आणि मग ते कपडे तसेच अस्ताव्यस्त राहतात. मग म्हटलं चला कपाट पण आवरून घेऊयात. मग इथे कपाट आवरायला घेतलं. दिवसभराच्या कामाने कशी संध्याकाळ झाली आज समजलंही नाही. संध्याकाळचे 5 वाजले तोपर्यंत शिवम पण शाळेतून आला. आज त्याचा नवोदयचा पेपर होता. त्याला आल्यावर विचारणार आहे कसा गेला पेपर. कसा गेला पेपर. नंतर संध्याकाळच्या तयारीला लागले. इथे देवपूजा करून घेतली, दिवाबत्ती झाली आणि आज शिवमची फरमाईश होती की पनीरची भाजी करायची. मग अगोदर पीठ मळून घेतले. काय करायचं, स्वयंपाकाला लागायच्या अगोदरच पीठ मळून घ्यायचं, म्हणजे इतर कामे होईपर्यंत आपले कणिक चांगली भिजते आणि पोळ्याही चांगल्या बनतात. तर शिवमची फरमाईश होती पनीरची भाजी केली, भात केला आणि आता आम्ही जेवणार आहोत. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.